नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न उत्तर पाहणार आहोत जे की येणाऱ्या विविध परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहेत. जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मराठी करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत जाईल. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या साली महात्मा गांधीजींनी सर्वप्रथम संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता अशा सभेची मागणी केली होती? पर्याय आहेत: 1920 रोजी, 1921 रोजी, 1922 रोजी, 1924 रोजी. उत्तर आहे 1922 रोजी महात्मा गांधीजींनी सर्वप्रथम संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता अशा सभेची मागणी केली होती. प्रश्न क्रमांक 2. 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय कोणाला दिले जाते? पर्याय आहेत: बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित नेहरू, मानवेंद्रनाथ रॉय. उत्तर आहे 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय मानवेंद्रनाथ रॉय यांना दिली जाते. प्रश्न क्रमांक 3. 1940च्या लॉर्ड लिनलिथगो यांच्या कोणत्या ऑफरनुसार ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची राज्यघटना मुख्यत्वे भारतीयांनीच तयार करावी हे तत्त्व मान्य केले होते? पर्याय आहेत: मार्च ऑफर, ऑगस्ट ऑफर, नोव्हेंबर ऑफर, डिसेंबर ऑफर. उत्तर आहे 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो यांनी ऑगस्ट ऑफर जाहीर केले. या ऑफरनुसार ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची राज्यघटना मुख्यत्वे भारतीयांनीच तयार करावी हे तत्त्व मान्य केले होते. प्रश्न क्रमांक 4. मे 1946 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या मिशनमध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली? पर्याय आहेत: केंद्रीय मिशन प्लॅन, कॅबिनेट मिशन प्लॅन, भारतीय मिशन प्लॅन. यापैकी नाही. उत्तर आहे मे 1946 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 5. संविधान सभेवर चीफ कमिशन प्रांताकडून किती सदस्य निवडून दिले जाईल असे ठरवण्यात आले होते? पर्याय आहेत: 1 सदस्य, 2 सदस्य, 3 सदस्य, 4 सदस्य. योग्य उत्तर आहे संविधान सभेवर चीफ कमिशन प्रांताकडून 4 सदस्य निवडून दिले जाईल असे ठरवण्यात आले होते. ते सदस्य दिल्ली, अजमेर, मारवाड, कुर्ग व बलुचिस्तान या ठिकाणाहून निवडून दिले जात होते. प्रश्न क्रमांक 6. संविधान सभेच्या सदस्याची निवडणुकीमध्ये काँग्रेसने किती जागा जिंकल्या होत्या? पर्याय आहेत: 208, 209, 210, 220. उत्तर आहे संविधान सभेच्या सदस्याच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने 208 जागा जिंकल्या होत्या. प्रश्न क्रमांक 7. संविधान सभेच्या सदस्याच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम लीगने किती जागा मिळवल्या होत्या? पर्याय आहेत: 72, 73, 74, 75. उत्तर आहे संविधान सभेच्या सदस्याच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम लीगने 73 जागा मिळवल्या होत्या. प्रश्न क्रमांक 8. संविधान सभेच्या सदस्याच्या निवडणुकीमध्ये अपक्षाने किती जागा मिळवल्या होत्या? पर्याय आहेत: 5, 6, 7, 8. उत्तर आहे संविधान सभेच्या सदस्याच्या निवडणुकीमध्ये अपक्षाने एकूण 8 जागा मिळविल्या होत्या. प्रश्न क्रमांक 9. संस्थानिकाने संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे संस्थानिकाच्या किती जागा भरल्या जाऊ शकल्या नाही? पर्याय आहेत: 91, 92, 93, 94. उत्तर आहे संस्थानिकाने संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे संस्थानिकाच्या एकूण 93 जागा भरल्या जाऊ शकल्या नाहीत. प्रश्न क्रमांक 10. कोणाला वगळता तत्कालीन भारतातील जवळजवळ सर्व प्रमुख, महत्त्वाचे व अनुभवी व्यक्तिमत्व संविधान सभेचे सदस्य होते? पर्याय आहेत: महात्मा गांधी, बॅरिस्टर जिना,
महात्मा गांधी व जिना वरीलपैकी एकही नाही. उत्तर आहे महात्मा गांधी व बॅरिस्टर जिना यांना वगळून तत्कालीन भारतातील जवळजवळ सर्व प्रमुख, महत्त्वाचे व अनुभवी व्यक्तिमत्व संविधान सभेचे सदस्य होते. प्रश्न क्रमांक 11. संविधान सभेची पहिली बैठक केव्हा भरली? पर्याय आहेत 9 डिसेंबर 1946, 10 डिसेंबर 1946, 11 डिसेंबर 1946 यापैकी नाही. उत्तर आहे संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली होती. प्रश्न क्रमांक 12. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? पर्याय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर जिना, पंडित नेहरू, डॉक्टर सचिंद्रनाथ सिन्हा. उत्तर आहे संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून डॉक्टर सचिंद्रनाथ सिन्हा यांची निवड करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 13. 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? पर्याय आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद व मुखर्जी, बाबासाहेब आंबेडकर व राजेंद्र प्रसाद व पंडित नेहरू व राजेंद्र प्रसाद. उत्तर आहे 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद व मुखर्जी यांची निवड करण्यात आली. प्रश्न क्रमांक 14. संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? पर्याय आहेत बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, सर बी.एन. राव, राजेंद्र प्रसाद. उत्तर आहे संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून सर बी.एन. राव यांची नेमणूक करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 15. 13 डिसेंबर 1946 रोजी कोणी संविधान सभेत उद्देश पत्रिका मांडली होती? पर्याय आहेत राजेंद्र प्रसाद, बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, महात्मा गांधी. याचे उत्तर आहे 13 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेमध्ये पंडित नेहरू यांनी उद्देशपत्रिका मांडली होती. प्रश्न क्रमांक 16. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947ला ब्रिटिश राजसत्तेची मान्यता केव्हा मिळाली? पर्याय आहेत 18 जुलै 1947, 19 जुलै 1947, 20 जुलै 1947, 21 जुलै 1947. उत्तर आहे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947ला ब्रिटिश राजसत्तेची मान्यता 18 जुलै 1947 रोजी मिळाली होती. प्रश्न क्रमांक 17. संविधान सभेची बैठक घटना निर्मितीच्या कामासाठी होत असेल तेव्हा अध्यक्ष म्हणून कोण कार्य करीत असेल? पर्याय आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, महात्मा गांधी. उत्तर आहे संविधान सभेची बैठक घटना निर्मितीच्या कामासाठी होत असेल तेव्हा अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काम करीत असत. प्रश्न क्रमांक 18. संविधान सभा कायदेमंडळ म्हणून कार्य करीत असताना तिचे अध्यक्ष कोण असत? पर्याय आहेत पंडित नेहरू, जी.व्ही. मावळणकर, राजेंद्र प्रसाद यापैकी नाही. उत्तर आहे संविधान सभा कायदेमंडळ म्हणून कार्य करीत असताना तिचे अध्यक्ष जी.व्ही. मावळणकर हे होत असत. प्रश्न क्रमांक 19. पाकिस्तानात गेलेल्या क्षेत्रातील मुस्लिम लीगचे सदस्य विधानसभेतून बाहेर पडल्याने भारतात संविधान सभेचे सदस्य संख्या किती झाली? पर्याय आहेत 290, 299, 300, 320. उत्तर आहे पाकिस्तानात गेलेल्या क्षेत्रातील मुस्लिम लीगचे सदस्य संविधान सभेतून बाहेर पडल्याने संविधान सभेची सदस्य संख्या 299 इतकी झाली होती. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या साली संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुळाच्या सदस्याला अनुमोदन दिले? पर्याय आहेत 1948, 1949, 1950, 1952. उत्तर आहे 1949 रोजी संविधान सभेने भारताच्या राष्ट्रकुळाच्या सदस्याला अनुमोदन दिले. प्रश्न क्रमांक 21. 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकार केला. त्याचे डिझाईन आंध्र प्रदेशातील कोणत्या व्यक्तीने तयार केले होते? पर्याय आहेत पिंगळी व्यंकय्या, राधाकृष्ण, सरदार पटेल
यापैकी नाही. उत्तर आहे 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकार केला. त्याचे डिझाईन आंध्र प्रदेशातील पिंगळी व्यंकय्या यांनी तयार केले होते. प्रश्न क्रमांक 22. कोणत्या दिवशी राष्ट्रीय संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकार केले? पर्याय आहेत 22 जानेवारी 1950, 23 जानेवारी 1950, 24 जानेवारी 1950, 26 जानेवारी 1950. उत्तर आहे 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रीय संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकार केले. प्रश्न क्रमांक 23. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद यापैकी नाही. उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 24. संघराज्य घटना समिती आणि संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद. उत्तर आहे संघराज्य घटना समिती आणि संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष पंडित नेहरू हे होते. प्रश्न क्रमांक 25. प्रांतीय घटना समिती आणि मूलभूत हक व अल्पसंख्याकांच्या विषयक सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत सरदार पटेल, पंडित नेहरू, बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही. उत्तर आहे प्रांतीय घटना समिती आणि मूलभूत हक व अल्पसंख्याकांच्या विषयक सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार पटेल हे होते. प्रश्न क्रमांक 26. सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉक्टर मुन्शी. उत्तर आहे सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर मुन्शी हे होते. प्रश्न क्रमांक 27. मसुदा समितीचे एकूण सदस्य किती होते? पर्याय आहेत 5, 6, 7, 8. उत्तर आहे मसुदा समितीचे एकूण सदस्य 7 होते. तसेच या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. प्रश्न क्रमांक 28. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली तेव्हा घटनेवर किती सदस्यांनी सह्या केल्या? पर्याय आहेत 280, 284, 290, 300. उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली तेव्हा घटनेवर एकूण 284 सदस्यांनी सह्या केल्या होत्या. प्रश्न क्रमांक 29. घटनेची अंमलबजावणी केव्हापासून सुरू करण्यात आली? पर्याय आहेत 25 जानेवारी 1949, 26 जानेवारी 1950, 30 जानेवारी 1950, 20 फेब्रुवारी 1950. उत्तर आहे घटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजीपासून सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 30. घटनाकारांनी जगातील सुमारे किती देशाच्या घटनेचा विचार करून भारतीय घटना तयार केली होती? पर्याय आहेत 50 देशाची, 60 देशाची, 70 देशाची, 80 देशाची. उत्तर आहे घटनाकारांनी जगातील सुमारे 60 देशाच्या घटनेचा विचार करून भारतीय घटना तयार केली होती. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक सराव प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. संविधान सभेला घटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला होता? पर्याय आहेत 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, 2 वर्ष 12 महिने 18 दिवस, 2 वर्ष 10 महिने 18 दिवस, 2 वर्ष 9 महिने 18 दिवस.